नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू ठमके फॅमिली इन युरोप. मी अश्विनी आणि मंदार जो कॅमेऱ्याच्या मागे आहे. आम्ही नेदरलँडच्या देशामध्ये राहतो. नेदरलँड्समध्ये येऊन आम्हाला 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आमचा आत्तापर्यंतचा नेदरलँड्समधला जो एक्सपिरियन्स आहे, काय काय गोष्टी आम्हाला इथल्या आवडल्यात, काय नाही आवडल्यात, त्या आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर चला मग सुरू करूया. युरोपमधील नोकरी आणि प्रवासाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही ज्या दिवशी नेदरलँड्समध्ये लँड झालो तेव्हा पहिल्यांदा जी गोष्ट लक्षात आली ती म्हणजे इथली ग्रीनरी. तुम्ही माझ्या मागे सुद्धा बघू शकता किती ग्रीनरी आहे. हवा सुद्धा खूपच स्वच्छ आहे, अजिबात कोणत्याही प्रकारचं पोल्युशन नाही आहे. त्यामुळे ढगसुद्धा तुम्हाला खूपच खाली वगैरे दिसतात. सो इकडचा जो निसर्ग आहे तो खूपच छान या लोकांनी जपला आणि त्यामुळे तुम्हीसुद्धा प्रत्येक वेळेस जेव्हा बाहेर पडता तेव्हा तुम्हाला खूपच छान असं वाटतं. भले तुम्ही शहरात राहत असाल तरी अगदी 1-2 किलोमीटरच्या अंतरावरती जर चालत गेलात तर इकडे बरीचशी शेतं आहेत. मुंबईची गर्दी, ट्रेनची गर्दी असं सगळं पाहिल्यानंतर इकडे जी मोकळी हवा आहे, सगळीकडे मोठमोठी घरं आणि इतके लांब लांब रस्ते. बघा तुम्हाला किती मोठे कॅनल्स आहेत आणि ते सगळे कॅनल्ससुद्धा अगदी स्वच्छ आहेत, कुठेही कचरा वगैरे नाही आहे. तर ही गोष्ट पाहिल्यानंतर मला खूपच आवडला आणि इथली ही गोष्ट 100% मला खूपच आवडते. कुठेही आपण राहायला गेलो ना मंडळी की सगळ्यात पहिले आपल्याला प्रश्न पडतो की तिथली लोक कशी असतील, ती आपल्याशी कशी वागतील आणि कसं आपण त्यांच्यामध्ये ॲडजस्ट होऊ. तर हा प्रॉब्लेम आम्हाला सुद्धा सुरुवातीला आम्ही आलो तेव्हा जाणवला, पण हळूहळू आमच्या लक्षात आलं की इथली लोक खूपच फ्रेंडली आहेत. उगाच कोणाची तरी खोडा करायची त्यांची सवय नाही आहे. त्यामुळे नेबर्स सुद्धा आमचे खूपच चांगले आहेत. येता जाता बरीच लोक तुम्हाला गुड मॉर्निंग, गुड नाईट असं सतत म्हणत असतात. ऑफिसमधले कलिग्स वगैरे असं ओव्हरऑल सगळेच जे डच लोक आहेत ते खूपच चांगले आहेत. ते तुमच्याशी खूप चांगल्या प्रकारे बोलतात आणि कोणतीही जर तुम्हाला माहिती हवी असेल तर त्याचं एकदम डिटेल्ड एक्सप्लेनेशन वगैरे पण देतात. आणि ओव्हरऑल ही लोक सगळ्या इथे येणाऱ्या लोकांना ॲक्सेप्टसुद्धा करतात. तर असं कोणत्याही प्रकारचं क्रिटिसिझम वगैरे आम्हाला इथे आल्यानंतर फेस झालेलं नाही आहे. त्यामुळे मला ही गोष्टसुद्धा इथली खूपच चांगली वाटली. शिवाय इथे राहणारी जी लोकं आहेत ती इतर जातीच्या किंवा इतर देशातून येणाऱ्या लोकांशी सुद्धा तितकंच चांगलं वागतात. कुठल्या तरी चुकीच्या ठिकाणी आलोय किंवा का आलो इथे असं वाटलं नाही पाहिजे आणि ती फिलिंग इथे आल्यानंतर आम्हाला अजिबातच आली नाही. सो इथली लोकंसुद्धा खूपच चांगली आहेत. नेदरलँड्समधली आवडणारी एक गोष्ट म्हणजे इथलं पब्लिक ट्रान्सपोर्ट. इथलं पब्लिक ट्रान्सपोर्ट खूपच उत्तम आहे. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की आम्हाला एका ठिकाणाहून जर दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर आम्ही एका ॲप्लिकेशनमध्ये बघतो की किती वेळ लागणार आहे आणि एक्झॅक्टली तेवढाच वेळ लागतो. कधी कधी प्रॉब्लेम होतो जेव्हा जास्त पाऊस असतो, जास्त वातावरण विंडी असतं किंवा खूप स्नो पडला त्यावेळेस थोडाफार प्रॉब्लेम असतो. नाहीतर एरवी इथलं जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ते खूपच छान आहे. इथे तुम्ही बस, ट्रॅम, मेट्रो, ट्रेन, अगदी बोटीने सुद्धा तुम्ही इथे प्रवास करू शकता. म्हणजे प्रवासाचे किती ऑप्शन्स आहेत ते बघा. सायकलिंगसाठी इथे जे इन्फ्रास्ट्रक्चर या देशाने बनवलं आहे ते इतकं सुंदर आहे. माझ्या मागे सुद्धा बघू शकता तुम्ही की सायकलिंगसाठीचा रस्ता आहे, हा फुटपाथ आहे आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी पूर्ण देशभर सायकलिंगचं जाळं पसरवलेलं आहे आणि इथली लोकं खूप सायकलिंग करतात. अगदी 1-1.5 वर्षाचा मुलगा पण तुम्ही इथला पाहिलात ना तर तो धावायच्या आधी सायकलिंग करायला शिकतो. इतकं सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर यांनी बनवलेलं आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टमधली अजून एक गोष्ट की इथले जे रस्ते आहेत ते इतक्या चांगल्या पद्धतीने बनवले आहेत की रस्ता क्रॉस करणाऱ्यांसाठी नियम आहेत, सायकल चालवणाऱ्यांसाठी नियम आहेत, गाडी चालवणाऱ्यांसाठी वेगळे नियम आहेत. रस्त्यावर जर तुम्ही चालत असाल तर त्यांना प्रायोरिटी आहे आणि सगळे लोक जे इथले आहेत ते रूल्स फॉलो करतात आणि त्यामुळे इथे खूपच कमी ॲक्सिडेंट्स होतात. ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. सगळे लोक जर चांगल्या प्रकारे रूल्स फॉलो करायला लागले तर नक्कीच ॲक्सिडेंट्स वगैरे होणार नाहीत आणि ते या देशात आम्हाला पाहायला मिळतं. तर ही गोष्ट मला खूपच जास्त आवडते. नेदरलँड्समध्ये सगळ्यात आवडणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे इथे असणारी हाय क्वालिटी ऑफ लाईफ. नेदरलँड्सचा नेहमीच जगामध्ये हाय क्वालिटी ऑफ लाईफसाठी चांगला नंबर आहे. त्यांना चांगल्या प्रकारे त्यांचं लाईफ जगता येते. इथली जी लोकं आहेत ती खूप जास्त जगतात. त्याची काही कारणं आहेत ती मी तुम्हाला आता सांगते. तर मंडळी, अभ्यासाचं ओझं झालं आहे म्हणून कोणीतरी जीव दिला आहे.
किंवा ऑफिसमध्ये जास्त स्ट्रेस आहे म्हणून कोणीतरी जीव दिलाय किंवा कोणीतरी आजारी पडलंय, अशा गोष्टी नेदरलँड्समध्ये तुम्हाला ऐकूच येणार नाहीत. कारण की इथे बऱ्यापैकी वर्क लाईफ बॅलन्स आहे, फ्लेक्झिबिलिटी आहे कामाच्या बाबतीमध्ये. तुम्ही ऑफिस आणि घर दोन्ही एकाच वेळेस सांभाळू शकता. इथल्या ज्या बऱ्याचशा महिला आहेत त्या रेग्युलर कामावरती जातात, त्यांना सुद्धा त्यांनी किती तास काम करायचं किंवा नाही हे आपल्या मनाने ठरवता येतं. तर असं खूप साऱ्या ज्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन करण्यासाठी इथल्या सरकारने किंवा इथल्या ज्या कंपन्या आहेत त्यांनी केलेल्या आहेत. त्यामुळे इथे क्वालिटी ऑफ लाईफ खूपच चांगली आहे. तुम्ही घर, ऑफिस, काम सगळं सांभाळून तुमच्या हेल्थला सुद्धा प्रायोरिटी देऊ शकता. याची सुद्धा इथे काळजी घेतली जाते. मेंटल हेल्थ सुद्धा तुमची पाहिली जाते. तर अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी नेसेसरी असतात, त्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला मिळतात. त्यामुळे ही गोष्ट मला नेदरलँड्समधली खूपच आवडते. नेदरलँड्समधली आवडणारी अजून एक गोष्ट म्हणजे की इथे ना खूपच ओपन माइंडेड आणि प्रोग्रेसिव्ह लोक आहेत. जसं मी म्हटलं की इतर कम्युनिटीजमधल्या लोकांना सुद्धा हे खूपच चांगल्या प्रकारे ॲक्सेप्ट करतात. सगळ्यांच्या सेलिब्रेशनमध्ये पार्टिसिपेट करतात. तुम्ही फ्रीली तुमचे सण इथे साजरे करू शकता. जसं आम्ही दिवाळी सेलिब्रेट करतो तर आम्ही इतके सारे फटाके फोडले, पण या लोकांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्याहून मोठी गोष्ट अशी की इथे जेंडर इक्वॅलिटी आहे. म्हणजे तुमच्या बरोबर स्त्री पुरुष तर इथे एकमेकांच्या बरोबरीने काम करतातच. LGBTQ+ कम्युनिटीला ॲक्सेप्ट करणारा देश आहे. त्यामुळे जगभरातले जे या कम्युनिटीमधली जी लोक आहेत, LGBTQ+ कम्युनिटीमधली लोक आहेत, ती सुद्धा नेदरलँड्समध्ये तुमच्यासोबत फ्रीली काम करू शकतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा ऑफिसमध्ये काम करता तेव्हा तुमच्या ऑफिसमध्ये काम करणारे जे कलिग असतात ते सुद्धा वेगवेगळ्या जेंडरचे असू शकतात आणि तिथे कोणत्याही प्रकारे कोणालाही डिस्क्रिमिनेट केलं जात नाही. ही गोष्ट मला वाटतं खूपच छान आहे की तुम्हाला फक्त माणूस म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. सगळ्यात शेवटची नेदरलँड्समध्ये आवडणारी मला एक गोष्ट जी सगळ्या डेव्हलप कंट्रीमध्ये असते आणि सगळे जे आपले लाईफमधले घरातले जे प्रॉब्लेम्स असतात ना ते इथे सॉर्ट आउट झाले आहेत. कसं की इथे अजिबात लाईट जात नाही, इथे पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे, डायरेक्ट टॅप वॉटर तुम्ही इथे पिऊ शकता. बाहेर जरी गेलात तरी सगळीकडे तुम्ही टॅप वॉटर पिऊ शकता. कोणत्याही प्रकारचं इथे पोल्युशन नाही आहे. खूपच शांतता असते. नेबरसुद्धा तुमचे खूपच चांगले आहेत. म्हणजे घरामध्ये राहण्यासाठी ज्या काही चांगल्या सुविधा तुम्हाला लागतात त्या सगळ्या तुम्हाला इथे मिळतात. मला ही गोष्ट नेदरलँड्समधली खरंच खूप आवडते. माझ्या मागे तुम्ही बघू शकता खूप मस्त असा इंद्रधनुष्य आलेला आहे आणि पाऊस पडायला लागलाय. जेव्हा आम्ही घरातून बाहेर पडलो तेव्हा अजिबात पाऊस नव्हता. एकीकडे तुम्ही बघू शकता इतकं ऊन पडलेलं आहे आणि इकडे पाऊस पडतोय. सो बऱ्याच वेळा अशी सिच्युएशन असते की अनप्रेडिक्टेबल वेदर असतं की तुम्ही घरातून बाहेर निघताना तुम्हाला एक वेदर दाखवतो, बाहेर पडल्यानंतर पाऊस सुरू होतो, कधीच गारा पडतात. सो माझा बघा आत्ताच इथे व्हिडिओ बनवताना पचका झालेला आहे. मी हे स्वेटर घालून आले कारण की आता 10-12 डिग्री टेम्परेचर आहे, ऊन पडलंय, पाऊस अजिबातच प्रेडिक्टेड नव्हता. पण असं इथलं वातावरण असतं की सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला सगळं बघायला मिळेल. सकाळी ऊन असेल, दुपारी पाऊस असेल, रात्री स्नो पडेल, विंटर असतो. एकाच दिवशी तुम्हाला उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अनुभवायला मिळतो. नेदरलँड्समध्ये न आवडणारी अजून एक गोष्ट म्हणजे इथे असणारा हाऊसिंग शॉर्टेज. म्हणजे काय की नेदरलँड्समध्ये लोकांना राहण्यासाठी घरच नाही आहेत आणि त्यामुळे इथले जे हाऊसिंग रेट्स आहेत, म्हणजे घर विकत घ्यायला गेलात तरी त्याचे जे रेट्स आहेत किंवा तुम्हाला भाड्याने घर घ्यायला जायचं असेल तरी त्याचे जे रेट्स आहेत ते तुफान वाढलेले आहेत आणि त्यामुळे इथे लोकांना राहणं परवडत नाही. तुमची अर्ध्याहून जास्त सॅलरी रेंटमध्येच जाते. त्याचबरोबर घर शोधायला जर तुम्ही गेलात तर ते घर मिळणं सुद्धा खूपच कठीण आहे आणि बऱ्याचशा लोकांना हे प्रॉब्लेम फेस होतात. इथे जेव्हा आम्ही सुरुवातीला आलो तेव्हा आम्हाला घर शोधण्यासाठी खूपच स्ट्रगल करावा लागला आणि इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला तो करावा लागतो. नो मॅटर तुम्ही कोणत्या देशातून येता, कुठून येता, पण इथे हा प्रॉब्लेम आहेच आणि ही गोष्ट मला अजिबातच आवडत नाही. नेदरलँड्समधली अजून एक गोष्ट जी सगळ्यांनाच अजिबात आवडत नाही ती म्हणजे इथे असणारं टॅक्सेशन. इथे जवळजवळ लोक त्यांच्या सॅलरीवरती 50% टॅक्स देतात. त्यामुळे
हातातच तुमच्या अर्धी सॅलरी येते आणि 50% टॅक्स दिल्यानंतर सुद्धा तुम्हाला कचऱ्याचा टॅक्स भरावा लागतो, प्रॉपर्टी टॅक्स भरावा लागतो, पाण्याचा टॅक्स भरावा लागतो. असे अनेक प्रकारचे टॅक्स इथे तुम्हाला भरावे लागतात आणि ही खूपच विचित्र गोष्ट आहे. इथली लोक आवडीने देत असतील टॅक्स, कारण की इथे तशा सुविधासुद्धा तुम्हाला मिळतात. ते टॅक्स भरता म्हणून तुम्हाला रिफंडसुद्धा बऱ्याच प्रकारचे मिळतात. पण तरीसुद्धा सॅलरीवरती जवळजवळ 50% टॅक्स ही खूपच जास्त मोठी गोष्ट आहे आणि ती गोष्ट मला अजिबातच नेदरलँड्समधली आवडत नाही. पण इथल्या सरकारने इथे जे इमिग्रंट्स येतात, म्हणजे आपल्यासारखी भारतीय लोक किंवा इतर देशांमधून जी लोक इथे येतात, नोकरीसाठी येतात, त्यांना 30% रुलिंग दिलेलं आहे. म्हणजेच तुमच्या 100% सॅलरीवरती 50% टॅक्स जात नाही, तर फक्त 70% सॅलरीवरती 50% जातो. म्हणजेच 30% सॅलरीची सूट तुम्हाला दिलेली आहे आणि ही खूपच चांगली गोष्ट आहे, ज्यामुळे आपल्यासारखे जे लोक इथे येतात त्यांना थोडाफार फायदा होतो. नेदरलँड्समधली अजून एक न आवडणारी गोष्ट म्हणजे इथे खूप साऱ्या प्रकारचे इन्शुरन्सेस आहेत. सगळ्यात आधी तर तुम्हाला आल्या हेल्थ इन्शुरन्स घ्यावंच लागतं. ते मॅन्डेटरी आहे आणि ते आपण समजूही शकतो की आपल्याच भल्यासाठी आहे. पण जसं की प्रॉपर्टीवरती इन्शुरन्स घ्यावा लागतो, कार इन्शुरन्स घ्यावा लागतो, त्यानंतर डेंटल इन्शुरन्स घ्यायला लागतो. हेल्थ इन्शुरन्समध्ये ॲडिशनल तुम्हाला जर दातांचं काम करायचं असेल तर डेंटल इन्शुरन्स घ्यायला लागतो. अजून काही गोष्टी जर हेल्थ इन्शुरन्समध्ये तुम्हाला हव्या असतील, कोणते आजार असतील, तर त्याच्या रिलेटेड वेगवेगळे इन्शुरन्सेस आहेत, ते तुम्हाला घ्यावे लागतात आणि हे खूपच काय म्हणतो हाय प्राईजवाले इन्शुरन्सेस असतात. त्याचबरोबर इथे एक लायबिलिटी इन्शुरन्स म्हणून असतो, जो इन्शुरन्स तुम्ही बरेचदा कोणाच्या घरी गेलात, काही तोडफोड केली, त्याचं काहीतरी नुकसान झालं, तुम्ही ते या पैशातून कव्हर करू शकता. तर अशा खूप साऱ्या प्रकारचे इन्शुरन्सेस नेदरलँड्समध्ये आहेत. सो बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं की हे इन्शुरन्स हवं आहे नको आहे, कारण की जर तुमच्याकडे इन्शुरन्स नसेल आणि त्याच इन्शुरन्सच्या रिलेटेड एखादी घटना तुमच्याबरोबर घडली तर तुम्हाला स्वतःला पैसे पे करावे लागतील आणि नेदरलँड्समध्ये सगळ्याच गोष्टी कॉस्टली असल्यामुळे खूपच तुमचं नुकसान होऊ शकतं. नेदरलँड्समधली एक गोष्ट जी मला अजिबातच आवडत नाही ती म्हणजे इथली हेल्थकेअर सिस्टम. सगळ्यात आधी तर इथले जे डॉक्टर आहेत ते 9 to 5 जॉब करतात. त्याचबरोबर इथल्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी सुद्धा तुम्हाला बरेच कष्ट घ्यावे लागतात, कारण तुम्हाला प्रूव्ह करायला लागतं की खरंच तुम्ही आजारी आहात. आपल्यासारखं सर्दी, खोकला, ताप यासाठी इथले डॉक्टर अवेलेबलच नसतात. तुम्हाला डॉक्टरकडे जाऊनच दिलं जात नाही, तुम्ही घरीच तुम्हाला ते सांगतात की बरे व्हा म्हणून. आणि एमर्जन्सीसाठी सुद्धा यांचे क्रायटेरियाज आहेत, जसं की मंडे टू फ्रायडे तुम्ही डॉक्टरकडे जायचं, पण सॅटर्डे संडे डॉक्टर अवेलेबल नसतात. जर का इमर्जन्सी झाली तर त्यासाठी डॉक्टर अवेलेबल होऊ शकतात, पण तुम्हाला तुमचे श्वास चालू आहे की नाही तिथपासून तुम्हाला प्रश्न विचारले जातात. म्हणजे अगदी एमर्जन्सीमध्ये कॉल केला तर ते विचारतात की लाईफ थ्रेटनिंग आहे का, तुमचा श्वास चालू आहे का. तर ही गोष्ट आपल्याकडे होत नाही आणि ते तुम्हाला अगदी ना स्वतःला प्रूव्ह करायला लागतं की अरे बाबा मी खरंच आजारी आहे आणि मला ट्रीटमेंटची गरज आहे. त्याचबरोबर टायफॉइड, न्यूमोनिया मलेरिया यासारखे जे आजार आहेत, इथे जर तुम्ही त्यासाठी डॉक्टरकडे गेलात तर तुम्हाला फक्त पॅरासिटामॉल घ्या असं म्हटलं जातं आणि तुम्हाला अगदी म्हणतात ना पॅरासिटामॉलचा काहींना तो ओव्हरडोस सुद्धा होतो. असे सुद्धा इथे घटना घडलेल्या आहेत. आणि हे फक्त भारतीयांसाठी नाही, इतर काही देशातले लोक आहेत त्यांची सुद्धा सेम कंप्लेन आहे की इकडची जी हेल्थकेअर सिस्टम आहे ती वर्स्ट आहे. काही जे आजार आहेत जसं कॅन्सरसाठी वगैरे यांच्याकडे खूपच चांगली ट्रीटमेंट आहे, पण काही आजारांसाठी म्हणजे अगदी तुम्हाला ना अक्षरशः तुम्ही हात जोडाल इथल्या डॉक्टरांना अशी ट्रीटमेंट तुम्हाला मिळते. सो ही गोष्ट मला नेदरलँड्समधली अजिबातच आवडत नाही. तर मंडळी, हे होते काही मुद्दे नेदरलँड्सबद्दलचे जे मला आवडतात आणि नाही आवडत. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. नेदरलँड्समध्ये तुम्ही नोकरी शोधत असाल तर त्याबद्दलचे व्हिडिओज आमच्या चॅनलवर ऑलरेडी आहेत, तर ते सुद्धा जाऊन तुम्ही बघा आणि कशाप्रकारे तुम्ही सुद्धा नेदरलँड्समध्ये नोकरीसाठी येऊ शकता याचा विचार करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे ऑसम. बाय बाय.